3 धावा. पुढचा चेंडू एक ओव्हर 3 रन. विताडे संघाची धावसंख्या पुढचा षटक घेऊन येते ते कालूराम. दुसरा षटक संघाचा दुसरा षटक स्वतःचा वैयक्तिक. कालूराम 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 निर्धाव चेंडू आउट.
पुढील बॅट्समॅन रोशन. बघूया रोशन काय करतो संघासाठी. सहकारी संघ धावे संख्या झाली फक्त 3. 7 चेंडू 3 रन 3 विकेट. पुढचा चेंडू कालराम यांचा. सुंदर असं मारलेला फटका आणि चौकार. धावसंख्येत वाढ. रोशन यांनी पहिल्याच बॉलमध्ये चौकार मार ठोकलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 7. 3 बाद 7. कालरामेचा पुढचा चेंडू रोशन यास. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारला आहे रोशन याने. आणि मला वाटतं एकच धावावर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 8. 3 बाद 8. दुसऱ्या ओव्हरचा पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चेंडू. धावसंख्या स्थिर 8. चांगला मारले चेंडू. बघूया किती रन घेतात. एक मिस फील्डने धावसंख्या वाढलेली आहे. दोन धावसंख्येत वाढ. 3 रन पे 10 रन. पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू. ओव्हर संपलेले आहे. 2 षटक पूर्ण. 2 षटकात धावसंख्या झाली आहे 10 इताडे संघाची. पुढचा षटक घेऊन आहे द्वारकानाथ. द्वारकानाथ जो अपना गुजरात में है द्वारका उसका आगे नाथ. पुढील तिसरा संघाचा तिसरा स्वतः वैयक्तिक षटक घेऊन आला द्वारकानाथ. समोर आहे तो रोशन. सुंदर मारलेला फटका. बघूया किती रन होतात. आणि रनआउट. दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाला आहे. गणेशांचा उत्कृष्ट थ्रो आणि एकच धाव समाधान. धावसंख्या झाली ती 11. पुढील फलंदाज बलवन. बघूया बलवन आपल्या संघासाठी काय करतो ते. पुढील सामना पुढील सामन्यासाठी अंजूर आणि गुंदवली संघाने नाणेफेक करायला यावे. आणि बालयाने उत्कृष्ट झेल घेतलेला आहे.
आणि रोशन याची खेळी समाप्त झालेली आहे. कौन सा बैट्समैन? नया बैट्समैन नवनाथ बॉलर आहे द्वारकानाथ आणि समोर स्ट्राईकला आहे नवनाथ. द्वारकानाथचा पुढील चेंडू नवनाथसाठी बघूया. द्वारकानाथ चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावा समाधान, धावसंख्या झाली आहे 12. पाच विकेटवर 12 रन. तिसरा ओव्हर चालू आहे. निर्धाव चेंडू, पहिल्यांदा काही समजलं नाही. धावसंख्या 12. पुढील चेंडू द्वारकानाथ यांचा. चांगला असा टोलला फटका. पण एक धावेवर समाधान, धावसंख्येचं वाढ, धावसंख्या ती 13. चांगलं क्षेत्र हे गणेश करतोय. द्वारकानाथचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 14. आणि तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटक 14 रन. चला, गंगामाता गुंदवली संघात कर्णधार आणि अंजूर संघात कर्णधार नाणेफेकीसाठी या. पुढे होणारा सामना गंगामाता गुंदवली. धावसंख्या 14 या अंकावरती लागले गेले आहे. बीबी स्पोर्ट इताडे या संघाची दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आणि इथं मात्र पाहिलं तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कमी धावा खर्च केले जात आहेत. निलखंठ येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोर सामना. निलखंठ गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटच्या आतील कडा फलंदाज बाद होत आहे जेलच्या स्वरूपात. अंजूर संघाचा संघनायक आणि गुंदवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
संजय येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडंसं लेझी क्रिकेट रानोली संघाच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावरती. आज ज्या नावाने ओळखला जातो बेबिसवड इताडे, त्या मानाने आज तशी खेळी तर मात्र पाहायला मिळाली नाही आहे. पुन्हा एकदा तयार नीलखंड. खराबपैकी अजून एक धावा अकाउंटमध्ये जमा होते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ग्राउंडचा हाय स्कोअर आपण जर पाहिला तर 74 धावांचा आहे. कालिका माता कालवार या संघाने तो सामना खेळला गेला होता. मुकेश यांची बहारदार खेळी 59 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या. यावेळेस बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटच्या पटामध्ये हवं तसा आला नाही आहे आणि यस फलंदाज बाद होते रनरच्या स्वरूपात. बारी बारी सबकी बारी, सबका नंबर आएगा. बैटिंग का धावसंख्या 1 ने वाढते. आपण पाहू शकता 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर शेवटचं अंतिम षटक नीलखंड यांच्या माध्यमातून यावेळेस मिस टाइम आहे. पाहूया इष्टरक्षक आहे त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. गोटेरामेने एक चांगला झेल पकडलेला आहे. अजून एक फलंदाज होतोय बाद. ज्या ज्या फलंदाजांना चान्स मिळाले नाही त्या फलंदाजांना चान्स देऊन टाका. अजून एक फलंदाज बाद झाला. विजय आला काय न गेला काय. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या 18 या अंकावरती लागली गेली आहे. मागील मॅच आपण पाहिलं तर 13 धावांवरती समाप्त झाली होती आणि ही मॅच 18 धावांवरती आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक अंजूर आणि गुंदवली या आपण टॉस करून घेऊया. अंजूर संघाचा संघनायक आपण या रवी दादा आपण या नाणेफेकीसाठी. नाही नाही असू द्या आम्ही वार झेलायला तयार आहोत छातीवर. या तुम्ही.
जावा ना तुम्ही. यानंतर होणारी मॅच एका बाजूला अंजूर आज खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहे. दोन्ही सामने विजय संपादन केलेले आहेत. इथं मात्र गोंदवली संघाने पहिला सामना अप्रतिम संपन्न केला. पाहूया इथं मात्र गोंदवलीच्या बाजूने निर्णय लागलेला आहे आणि शतरक्षण स्वीकारलेलं आहे. तर चला लगेच शतरक्षण आपण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. एकोणावीस धावाची गरज आहे. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. क्या बात आहे. बिबिस्वड इताडे संघाने शतरक्षणी लावून घेतलं. अतिशय प्रामाणिक खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. राहू दे, मी करतो. नाही आता काय करतो, तुम्ही तयारी करा मॅचची. तर चला लगेच खेळाला सुरुवात करूया. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 19 धावांचं इथं टार्गेट आहे. विजयाचं समीकरण विनोद आणि अशोक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिम फटका खेळून काढला होता. इथं मात्र आपण पाहिलं तर इथेही चेंडू मात्र गोलंदाजाला काय इजा झाली की काय हे बघायचं आहे.
हॅलो, या चेंडूवरती एक धाव घेतली गेली आहे. 19 धावांचं टार्गेट आहे. इस बार उठा दिया है गेंद को. 4 धावा मिळतात या चेंडूवरती. 5 धावा धावफलकावरती. 19 धावांचं लक्ष्य आहे. पुढील चेंडू या वेळेस स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला फेकून दिलं. अजून एक दमदार असरदार चौकार. अशोक यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 9 अंकावरती. 9 धावा ऑन बोर्ड. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 10 रन की जरूरत. इथं मात्र चांगला चेंडू हाताला जातो. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 9 धावा. यावेळेस उडवलाय. फेकून दिलं सीमारशी बार. षटकार. पंधरा धावा. अब सिर्फ 4 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए. चला लगेच तयार राहायचं आहे. गंगामाता गुंदोली संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच बाउंड्री लाईनचा ताबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळले पाहिजे आहेत. तसं प्लीज थोडंसं घाई करायचे आहे. स्पीडअप करायचं आहे. या वेळेस तडाखा. फिनिश. खल्लास. सामना संपला. अप्रतिम विजय संपादन केला जातोय. अशोक यांच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा बनताना पाहायला मिळाल्या.